आज आपण 9वीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 3 त्यामधील 3.1 कोरोमंडल फिशर्स या कवितेवर चर्चा करणार आहोत. कोरोमंडल फिशर याचा अर्थ, कोरोमंडल हे एका भागाचं नाव आहे की जो भारताच्या दक्षिण पूर्व भागाला आहे. म्हणजे साधारणपणे रामेश्वराचा जो भाग आहे त्या भागात कोरोमंडल हे ठिकाण आहे. आणि त्याच ठिकाणचे जे फिशर्स जे आहेत, त्या ठिकाणचे जे मासेमारी करणारे जे लोक आहेत, त्यांना उद्देशून सरोजिनी नायडू यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर आपण या कविता वाचणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तर पहिल्या चरणाला सुरुवात करूया. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. द विंड लाईज asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free, to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. Sweet is the shade of the coconut glade, and the scents of the mango grove, and sweet are the sands at the full moon with the sound of the voices we love. But sweeter, O brother, the kiss of the spray and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky meets with the sea. Now come to the first stanza. Rise, brother, rise. To rise means to wake up. उठा, उठा भावानो उठा. The wakening skies pray to the morning light. वेकनिंग म्हणजे जागे होणारे. स्काईज म्हणजे आकाश. प्रे टू द मॉर्निंग लाईट. मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळची सूर्याची किरणं. तर हे जागं होणारं जे आकाश आहे हे सकाळच्या किरणांकडे प्रे करत आहे, प्रार्थना करत आहे. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. The wind lies asleep. Wind means वारा. Lies asleep म्हणजे गाढ झोपी गेलेला आहे. In the arms of the dawn. Dawn म्हणजे पहाट. पहाटेच्या कुशीमध्ये वारा गाढ झोपी गेला आहे. Like a child that has cried all night. म्हणजे एखादं बाळ रात्रभर रडून पहाटे जसं झोपी जातं, तसं वारा रात्रभर घोंगावून पहाटेला शांत झालेला आहे. तेव्हा आताची जी वेळ आहे ती आपल्याला समुद्रात जाण्यास योग्य आहे. या दोन्ही ओळीमधून आपल्याला पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच पाहता येतो. Wakening skies pray to the morning light, and the wind asleep in the arms of the dawn. These two lines has a figures of speech, that is personification. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free. The poet
addresses to the fishers, that is, come, या, let us gather our nets. नेट्स म्हणजे जाळी, माशांची जाळी. ती जी जाळी जी आहेत ती आपण एकत्र करूया. फ्रॉम द शोअर, शोअर म्हणजे समुद्र किनारा, समुद्र किनाऱ्यावरली जी जाळी आहेत ती आपण सर्व एकत्र करू. अँड सेट आवर कॅटमरॅन्स फ्री. कॅटमरॅन्स म्हणजे नावा, छोट्या नावा मच्छीमारी करण्यासाठी, की ज्याला गलबत असं म्हणतात. तर त्या आपण काय करूया, आता मोकळ्या करूया, समुद्रामध्ये सोडूया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ टाईड. टू कॅप्चर म्हणजे पकडणे, लिपिंग वेल्थ, लिप लिप म्हणजे झेपावणे, वेल्थ वेल्थ म्हणजे संपत्ती, ऑफ द टाईड, टाईड म्हणजे लाठा, लाठांच्यावर जी झेपावणारी जी वेल्थ आहे, जी संपत्ती आहे, म्हणजे समुद्रामध्ये जे काही मासे आहेत ते मासे सर्व आपण पकडूया. फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. कारण आपणच या समुद्राचे राजे आहोत. आणि म्हणून आपण ही काय करूया, ही जी वेल्थ आहे, ही जी संपत्ती आहे, ही संपत्ती आपण गॅदर करूया, कॅप्चर करूया. तर या पहिल्या स्टांजामध्ये कवीनं फिशरमनना उद्देशून लिहिलेला आहे. त्याच पद्धतीनं यामध्ये लाईट, नाईट, फ्री, सी हे जे आहे हे आपल्याला रायमिंग वर्ड्स पाहायला मिळतात. सो रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा म्हटलं तर ए बी बी असं म्हणता येईल. आता दुसरा स्टांजा. नो लॉंगर डिले, लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. नो लॉंगर डिले, डिले म्हणजे उशीर करणे. आता जास्त उशीर करू नका. लेट अस हॅस्टन, हॅस्टन मीन्स हरी अप, घाई करा, गडबड करा. लेट अस हॅस्टन म्हणजे गडबड करा. अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. सी गर्ल्स हा म्हणजे समुद्राच्या काठावर असणारा जो पक्षी आहे तो आपल्याला कॉल करतो आहे, त्याच्या दिशेनं त्याच्याबरोबर आपल्याला ट्रॅक करता येईल की ज्या ठिकाणी आपल्याला मासे भरपूर मिळतील. द सी इज आवर मदर अँड क्लाउड इज आवर ब्रदर. द सी इज आवर मदर, हा समुद्र म्हणजेच आपली माता आहे. बिकॉज मदर, हाऊ मदर सस्टेन्स ऑर गिव्स फूड, सिमिलरली द सी, समुद्र हा आपल्याला सुद्धा काय करतो, फूड देतो, अन्न देतो, म्हणून तो समुद्र ही आपली माता आहे. द क्लाउड इज आवर ब्रदर, हा जो क्लाउड आहे, आकाशामध्ये दिसणारा जो क्लाउड म्हणजे ढग जो आहे तो आपला भाऊ आहे, कारण तो आपल्याबरोबर आकाशामध्ये येऊन आपल्याला तो मार्गदर्शन करत असतो. अँड द वेव्ज आर आवर कॉम्रेड्स ऑल, आणि समुद्रावरच्या ज्या लाटा आहेत त्या आपल्या कॉम्रेड्स आहेत. कॉम्रेड्स म्हणजे सहकारी आहेत, कारण ते आपल्या कायम आपल्याबरोबर राहणारे आहेत आणि म्हणून ते कॉम्रेड्स आहेत, मित्र आहेत असं कवी म्हणतो. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन. द फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्य मावळल्यानंतर. व्हॉट दो वी टॉस, समुद्र सूर्य मावळल्यानंतर समुद्राला मोठ्या मोठ्या लाटा येतील आणि त्याच्यावर आपली गलबतं ही टॉस होतील, भिरकावली जातील. वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. पण अशा वेळेला व्हॉट दो म्हणजे काय, जरी असं झालं तरी काळजी करण्याची गरज नाही. वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स, आपण सी गॉड ज्या पद्धतीनं ड्राईव्ह करेल, समुद्र देवता आपल्याला ज्याप्रमाणे घेऊन जाईल त्या पद्धतीनं आपण जाऊया. आपण जास्त काळजी करायची गरज पडणार नाही. ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर. आता हा समुद्र देवता कसा आहे की ही होल्ड्स, ही तो थांबवू शकतो. द स्टॉर्म बाय द हेअर, त्याच्या त्या केसाला बांधून तो हे समुद्रावरचं वादळ तो थांबवू शकतो. विल हाईड इन द ब्रेस्ट आवर लाईव्स, आणि संकटकाळी तो त्याच्या उदरामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. आता या दुसऱ्या स्टांजाचे जे आपण रायमिंग वर्ड्स जे म्हणतो ते कसे आहेत बघा. कॉल, ऑल, ड्राईव्ज, लाईव्ज. त्याचप्रमाणे याची राईम स्कीम म्हटलं तर कसं होईल आपल्याला.
AABB अशा प्रकारेच होईल. आता शेवटचा स्टांजा. स्वीट इज द सेड ऑफ कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो. आता या चरणामध्ये कवीनं समुद्राच्या किनाऱ्याचं वर्णन केलेलं आहे. स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट ग्लेड, ग्लेड मीन्स ओपन स्पेस, मोकळी जागा. नारळाच्या झाडाखाली असणारी जी शेड आहे, जी सावली आहे, ती किती सुंदर आहे. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो. आणि समुद्र मँगो ग्रो म्हणजे अमराईतून येणारा जो सेंट आहे तो सुद्धा अगदी मधुर असतो, सुंदर असतो. द स्वीट आर द सँड्स ऑफ द फुल द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. दुसरं असं की समुद्राच्या काठावर असणारी जी वाळू आहे ती वाळू सुद्धा अत्यंत सुंदर वाजते किंवा मधुर वाजते. केव्हा तर फुल मून डे. जर समजा पौर्णिमेची रात्र असेल आणि या पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये जर आपण रात्रीच्या वेळेला समुद्राच्या वाळूमध्ये जर आपण गेलो तर ती सुद्धा आपल्याला फार सुंदर भासेल. विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. आणि तिथं येणारे जे मधुर आवाज जे आहेत की जे आपल्या परिचयाचे आवाज आहेत, लाटांचे आवाज आहेत, या लाटांच्या आवाजामध्ये समुद्राच्या काठावरील वाळूमध्ये चंद्रकिरणामध्ये बसणं हे आल्हाददायक आहे असं कवी म्हणते. बट स्वीटर ओ ब्रदर. परंतु याच्यापेक्षा सुद्धा मधुर किंवा याच्यापेक्षा सुद्धा अधिक चांगलं काय आहे. ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे. द किस ऑफ द स्प्रे म्हणजे समुद्राच्या पाण्याचे उडणारे जे तुषार आहेत आपल्या गालावर जे उडतात ते त्याच्यापेक्षा सुद्धा मधुर आहेत. अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. आणि समुद्राच्या लाटेवर द डान्स ऑफ द वाईल्ड फोम म्हणजे फेस, ग्ली म्हणजे आनंद. आणि त्याच्यापेक्षा आणखी आनंद कशामध्ये आहे तर समुद्राच्या लाटेवर जो फेस येतो आणि त्याचा जो आपल्याला डान्स, नृत्य पाहायला मिळतं ते त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर असतं, आनंददायक असतं. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द व्हर्ज. तेव्हा भावानो रो ब्रदर्स रो. रो म्हणजे वल्लवणे, नाव वल्वा, नाव पुढे न्या. टू द एज ऑफ द व्हर्ज. व्हर्ज म्हणजे हॉरिझन, त्याला आपण क्षितिज असं म्हणतो की जिथं समुद्र आणि आकाश एकत्र आलेला आहे अशा ठिकाणाला व्हर्ज असं म्हटलं जातं. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द व्हर्ज म्हणजे आपण नाव वलवून अगदी क्षितिजावर नेऊ. वेअर द लो स्काय मेट्स टू द सी. की ज्या ठिकाणी आकाश हे समुद्राला भेटायला खाली आलेलं आहे अशा ठिकाणी आपण नाव नेऊ आणि त्या ठिकाणी आपली मच्छीमारी करू. तर अशा प्रकारे सरोजिनी नायडू यांनी या कवितेमध्ये मच्छीमारांना उद्देशून मासेमारीसाठी त्यांनी त्यांना उद्युक्त केलेलं आहे.